सभागृहापासून कोणतीही माहिती ही लपवण्यात आली असेल तर ती का लपवली त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे आणि निरगुडकर साहेबांना सुद्धा राजीनामा देण्याची वेळ कोणी आणली याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ही आमची शिवसेनेची मागणी आहे. नाही, असं दबाव आणून जर का काम करणार असाल तर मग फार्स करता कशाला? म्हणजे खेळाडू पण तुमचे, पंच पण तुमचे, सगळंच तुमचं, कॉमेंट्री पण तुम्हीच करणार, मग मॅच म्हणून खेळता कशाला? ही मॅच नाही आहे, हा कोणाच्या तरी भावनेचा खेळ होतोय आणि त्या भावनांशी खेळू नका. कारण महाराष्ट्र आज अस्वस्थ आहे. तो अस्वस्थ महाराष्ट्र त्यांचं जर का नीट त्यांच्याशी बोलले नाही, ती जो समाज रस्त्यावरती उतरलेला आहे त्यांच्याशी नीट बोललं गेलं नाही, त्यांच्या मागण्या जर मान्य केल्या गेल्या नाहीत आणि हा जर का भावनेचा खेळ, वेळकाढूपणा हे सरकार करत असेल आणि ज्यांना तिकडे एक समिती म्हणून नेमले त्यांच्यावरती मंत्री दबाव आणत असतील तर मग असे मंत्री त्यांच्याबद्दल काय कारवाई करायची ते सभागृहाने ठरवायचं. पहिली गोष्ट तुम्ही जो आता मला प्रश्न विचारला की 2 मंत्र्यांचा दबाव त्यांच्यावरती आणला असं त्यांनी सांगितले. पहिले 2 मंत्री कोण आहेत हे लोकांना कळलं पाहिजे. हो, पण म्हणून हा सरकारी हस्तक्षेप नेमका कोण करते आणि काय करते हे लोकांना कळलं पाहिजे. जनतेच्या भावनेशी खेळू नका. अच्छा, या बातम्या कोणीतरी तुम्हाला सांगते आणि तुम्ही त्या बातम्या दाखवत आहात. अधिकृत अशी माहिती माझ्याकडे आलेली नाही. ज्या दिवशी ते येईल त्या दिवशी आमच्याकडे जी माहिती आहे त्यांच्याबद्दल जे काल बोललो ती आम्ही उघड करू. मग आजपर्यंत आम्ही एक संस्कृती पाळत आलो. खोटे नाटे आरोप जर तुम्ही आमच्यावर करत असाल तर आमच्याकडे असलेली खरी माहिती ही आम्ही दाखवू. मग ती कुठे कोणाकोणाच्या अंगलट येईल हे याचं त्यांनी ठरवावं. आणि तूर्त मला असं वाटतं की आजचा दिवस हा आनंदाचा आहे. आम्ही तुम्हाला भेटल्यानंतर भुजबळ साहेबांकडे पेढे खायला जाणार आहोत. कारण त्यांची चौकशी अचानक बंद केली गेली. त्यांना काही दिवस, काही महिने, काही वर्ष तुरुंगात ठेवल्यानंतर जी दमदाटीनंतर चालली होती की तुम्ही जामिनावर आहात, विसरू नका. आता असं नेमकं काय, कोणता चमत्कार भुजबळ साहेबांनी केला हा आम्हाला जाणून घ्यायचा आहे. त्यांच्याकडे आम्ही आता पेढे खायला जाणार आहोत. आणि नंतर मात्र माझा विचार असा आहे की हे अधिवेशन आता 20पर्यंत वगैरे चालेल. संसदेचं अधिवेशन कधी चालेल, कितपर्यंत चालेल, त्या अधिवेशनानंतर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मी जेवायला जाणार आहे. पण त्यांना विनंती करणार आहे की मिरचीकम जेवण द्या. त्यांचा आणि मुंबईचा संबंध येतो कुठे? आणि मुंबईची चौकशी जरूर करा. मी तर आव्हान जाहीर सभेत दिले, सर्व महानगरपालिकांची करा. गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूर गणपतीच्या दिवसात नागपूर ज्यांनी बुडवून दाखवलं त्या विकास पुरुषांची सुद्धा चौकशी करा. नागपूर बुडत असताना घरामध्ये गणपती आहे, ज्यांच्या घरात नागपूरकरांच्या पाणी गेलं त्यांच्याही घरी गणपती होते, पण स्वतः मात्र बॉलिवूड तारकांमध्ये फोटो काढून घेत होते. ते मुख्यमंत्री सुद्धा काय करत होते? ठाण्याची चौकशी करा, पिंपरी चिंचवडची करा, पुण्याची करा, नागपूरची करा. आणि करोना काळात खास करून PM केअर फंडाचं काय झालं त्याची चौकशी करा. संपूर्ण देशाची चौकशी करा. आमचं जाहीर आव्हान आहे. नाही, शेवटी नाही, दबाव येण्याचं कारणच नाही आहे. कर नाही त्याला डर कशाला? दबाव येण्याचं कारण नाही. पण खोटे आरोप तुम्ही आमच्यावरती करणार असाल तर तुमची खरी जी काही माहिती आहे आणि ती पेपरमध्ये आलेली आहे, कोणाची प्रश्नोत्तरं पेपरमध्ये आलेली आहेत, हे तुम्हाला माहिती आहेत की काय काय कसं घडलं, कोण कसं करत होते. त्या बातम्या आहेत, कात्रणं आहेत आणि ते ऑन रेकॉर्ड आहे, स्टेटमेंट आहे. मग त्याची चौकशी करा. हे कोणीतरी तुम्हाला हवेत बातम्या सोडायला सांगतं, त्याच्यावर मी अधिक भाष्य करणार नाही. अधिकृत जेव्हा काय होईल तेव्हा मला काय बोलायचं ते मी बोलेन. उनकी जांच होनी चाहिए, क्यों उन्होंने रिजाइन किया, निरगुडकर साहब ने क्यों रिजाइन किया, SIT उसके ऊपर लगाओ. उनके ऊपर कौन से ऐसे 2 मंत्री हैं जो दबाव ला रहे थे, उनके SIT लगाओ. क्यों दबाव ला रहे थे वो SIT लगाओ. खाली ये लोगों का खेल, उनके जो भावना है उसके साथ खेल मत करो, खिलवाड़ मत करो, क्योंकि आपका तो खेल होता है लेकिन लोगों की जान जा रही है. तो SIT हम तो मांग करें कि निरगुडकर साहब ने जो रिजाइन किया है, इस्तीफा दिया है, उसकी SIT लगाओ. और निरगुडकर साहब को पूछो कि ये मंत्री कौन है. और मुझे जो आपके माध्यम से समझ में बात आ गई, कुछ दिन पहले उन्होंने इस्तीफा दिया था, क्यों इतने दिन वो छुपाए रखा? तो SIT उसके लगाओ. ठीक है, मैंने जो बात कही है. हवा में जो बात चल रही है उसके ऊपर मैं बात नहीं करूंगा. आपको अगर उसमें इंटरेस्ट है, जिन्होंने आपको न्यूज़ दिया उनको बात करो. नाही, आता आणखीन एक मुद्दा महत्त्वाचा आहे की सध्या तुम्हाला माहिती आहे अपात्रतेच्या बाबतीत सुनावणी सुरू आहे. त्याच्यामध्ये शिवसेना पक्षांतर्गत निवडणुका कधी झाल्या त्याच्यात आमच्याकडे सगळा रेकॉर्ड आहे. 3चा आहे, 8 आहे, 13, 18 वगैरे सगळं आहे. पण आज जे बाळासाहेबांवरती श्रद्धा आहे असं म्हणतात, अनिल परब आहेत का? अनिल इकडे या जरा, मुद्दामून तुम्ही सांगा. हे खोटे गद्दार लोक हे बाळासाहेबांवरच्या निष्ठा त्यांच्या कशा उघड झाल्या ते अनिल तुम्ही जरा परत सांगा. 1 मिनिट ठेवू द्या ना. आज सकाळी जी सुनावणी झाली यामध्ये जी उलट तपासणी झाली त्याच्यामध्ये शालेय मंत्री केसरकर
यांनी बाळासाहेबांबद्दलचे जे उद्गार काढले हे अतिशय संतापजनक होते. खरंच संतापजनक आहे. त्याचं कारण असं आहे की बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जातोय असं सांगत त्यांनी गद्दारी केलेली आहे. आणि हे करत असताना बाळासाहेबांनी लोकशाहीची कुठली तत्त्वं पाळलेली नाहीत. बाळासाहेब मनमानी करत होते. बाळासाहेबांनी कुठल्याही निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणुका घेतल्या नाहीत. असे वेगवेगळे आरोप त्यांनी आपल्या उलट तपासणीमध्ये केलेले आहेत. आणि म्हणून आपल्या माध्यमातून बाकी सगळ्यांना कळावं, कारण ही साक्ष काय बाहेर सगळीकडे पूर्ण जात नाही, पण आपल्या माध्यमातून कळावं की ज्यांचा बाळासाहेबांशी कधी संबंध आला नाही, कारण ते शिवसेनेत आले 2014ला, बाळासाहेबांचं निधन झालं 2012ला आणि ते आज बाळासाहेबांच्याबद्दल जाताना आम्हाला शिकवून गेले. परंतु आज त्यांचं खरं स्वरूप या साक्षी पुराव्याच्या निमित्ताने उघडकीला आले आणि त्यांनी बाळासाहेबांबद्दल जे उद्गार काढले हे सगळे आपण देखील, जे पत्रकार आतमध्ये बसतात त्यांनी ऐकलेले असतील आणि त्याचा अर्थ आपण देखील लावलेला असेल. आणि अशा लोकांना बाळासाहेबांबद्दलचं प्रेम हे सगळं बनावट आहे, सगळं बेगमी आहे. बाळासाहेबांबद्दल यांना कुठलंही प्रेम नाही. स्वतःच्या स्वार्थाकरता ते गेले होते आणि त्यांनी अप्रत्यक्षपणे हे सगळं मान्य केलेलं आहे. सगळ्या गोष्टी आम्ही सादर केलेल्या आहेत. मुळामध्ये ते शालेय शिक्षण मंत्री जरी असले तरी मला असं वाटतं की साक्ष देताना त्यांचं पुरेसं शिक्षण झालेलं नव्हतं आणि मूलभूत शिक्षणच झालेलं नव्हतं. कारण 2012 साली जसं बाळासाहेब आपल्यातनं गेले हे अनिल परबनी सांगितले, सगळ्यांना माहिती आहे. तत्पूर्वी हे शिवसेनेच्या विरोधात लढले होते. तेव्हा आज अचानक त्यांना कोणता साक्षात्कार झाला? जसं भुजबळांना असं काय अशी कोणती जडीबुटी मिळाली, कोणता असं चमत्कारी साधू बाबा भेटला की ते एकदम ईडी मागेच गेले आणि गेल्या वेळेला तर ईडीने सांगितलं आम्ही कशासाठी केस केली ते हेच माहिती नाही. तर ही जडीबुटी देवा सगळ्यांना दे अशी माझी प्रार्थना आहे. आणि हेच मी म्हणतोय की वाटेल तेव्हा बदनाम करायचं, त्यांच्या अखत्यारीत आल्यानंतर त्याच्यावरच्या केसेस विड्रॉ करायच्या, एवढं उघड हे थोतांड म्हणजे हिंदुत्व नाही. यांचं हे थोतांड मी हिंदुत्व मानायला तयार नाही. पण आम्ही पक्षनिधी पण दिला. प्रभू श्रीराम ही कोणा एका पक्षाची मक्तेदारी नाही आहे. आणि जे तिकडे उद्घाटन करतात ते केवळ नशीब, ते तो म्हणजे जो त्यावेळेला गादीवर असेल तो उद्घाटन करू शकेल हे नशीब आहे. पण बाबरी पाडण्यात त्यांचा सहभाग नव्हता. त्याच्यानंतर झालेल्या 92-93च्या सगळ्या त्या हिंसाचारात मुंबई वाचवण्यात त्यांचा कुठे सहभाग नव्हता. राम मंदिरचा आदेश मी सांगत होतो की विशेष कायदा बनवा. आणि ज्या वेळेला राम मंदिराचा मुद्दा हा थंड बसत्यात होता तेव्हा मी 2018 साली नोव्हेंबरमध्ये अयोध्येला गेलो होतो. त्याच्यानंतर योगायोगाने त्या वर्षभरात सुप्रीम कोर्टाने तो निकाल दिला आणि ज्या नोव्हेंबरमध्ये मी तिकडे गेलो होतो त्याच्या पुढच्या नोव्हेंबरमध्ये हा निकाल आला आणि योगायोगाने मी पण मुख्यमंत्री झालो होतो. त्याच्यामुळे असं काही नाही की कोणाचं आमंत्रण मला पाहिजे त्यावेळेला मी जाईन. कारण श्रीराम माझा सुद्धा आहे. मला जेव्हा वाटेल मला ते तिकडनं सांगतील, तिकडनं म्हणजे कुठे प्रभु रामचंद्र, हे यांचे देव वेगळे माझे देव वेगळे. बस मिठाई खाने के लिए, क्योंकि कुछ साल 2 साल या 2.5 साल पता नहीं, अब मैं भी भूल गया, वो जेल में थे, उनके ऊपर गंभीर आरोप थे. अचानक ऐसा कौन सा चमत्कार हो गया कि उनके ऊपर ईडी ने केस जो दायर की थी वो वापस ले ली और उनको फ्री कर दिया, क्या करते बरी कर दिया. तो असं सगळ्यांना बरं करा असं माझं म्हणणं आहे. और प्रफुल्ल पटेल साहब के यहाँ मैं अभी देखता हूँ, उनके घर खाना खाने की मेरी इच्छा है, मिर्ची कम खाना. कारण आता त्यांच्याकडे जेवायला जायला काही हरकत नाही, कारण त्यांना राजमान्यता मिळालेली आहे. भुजबळ साहेबांना राजमान्यता मिळालेली आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांना मिळालेली आहे. आता भुजबळांचा पेढा खायला आणि प्रफुल्ल पटेलांकडे मिर्ची कम जेवायला काय हरकत आहे? हाँ, अच्छा मुद्दा है, कारण ये बहुत ही अहम मुद्दा है. यही तो खासियत है इन लोगों की. कुछ भी ऐसा विषय आता है कि उनके ऊपर आ सकती है बात, तो बाजी पलटाने के लिए गुमराह करते हैं. तो महाराष्ट्र ने ऐसा कौन सा गुनाह किया है कि आपने वहाँ सब प्रभु रामचंद्र का दर्शन आपको फ्री और महाराष्ट्र के लोगों को चार्ज? ये कौन सा हिंदुत्व है? वहाँ जो जिस कीमत में दाम में गैस सिलेंडर मिल रहा है महाराष्ट्र में नहीं मिल रहा है. क्यों आप इलेक्शन का इंतजार क्यों कर रहे हैं? और इतने दिन तक मतलब आप कम कर सकते हैं, जो गैस सिलेंडर की दाम है, प्राइस है, आप कम कर सकते हैं. तो इतने दिन जो ज़्यादा पैसा लिया वो किसकी जेब में दिया गया? हाँ, सगळा मोठा घोटाळा है. और इसलिए मैं कहता हूँ अगर मुंबई म्यूनसिपालिटी की इंक्वायरी करनी है जरूर करो, लेकिन साथ ही साथ सारे म्यूनसिपालिटी की इंक्वायरी करो. खास कर पिछले कुछ दिन पहले गणपति के दौरान नागपुर डूब गया था, जिसने नागपुर डुबा कर दिखाया, उनकी भी जांच करो. और मैं तो कहता हूँ कोरोना के समय में पूरे देश की जांच करो और PM केयर फंड की भी जांच करो.
इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100. कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान. अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर. नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा. हमारी सेवाएं: घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन. पैकिंग सुविधा भी उपलब्ध. हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर पार्सल भेजे जाते हैं. फ्रेंचाइज देना शुरू है तो आज संपर्क करें. अशरत अंसारी 7304378350. हमारा पता: फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीटी नदी चौक, कामठी रोड, नागपुर.